बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यात सर्व काही हरलं तरी चालेल, पण हिंमत मात्र कधीच हरू नकोस. बाळा, हीच हिंमत तुला शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. म्हणून आयुष्यामध्ये सगळं काही हरवून बसला तरीही चालेल, परंतु हिंमत मात्र कधीच हरू देऊ नकोस. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. बाळूमामा भक्त हो, अशाच प्रकारचे बाळूमामांचे भावनिक, प्रेरणादायी आणि महत्त्वपूर्ण संदेश ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले भक्तिमय संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि भक्तांनो, प्रत्येकाने आपला जय जयकार करा. आणि बाळूमामांची कथा ही आहे ती शेवटपर्यंत नक्की ऐका. खूप भारी आणि खूप संदेश सुंदर आहे, त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हालासुद्धा आवडेल. तुमच्या मनामध्ये जर निगेटिव्ह विचार असतील ते सुद्धा तुमच्या मनातून निघून जातील, एवढी सुंदर कथा आहे. भक्तांनो, आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा आपल्याला काय सांगत आहे ते आपण ऐकूया. आजच्या दैवी संदेशामध्ये बाळूमामा तुम्हाला म्हणत आहे, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये तुझा फायदा घेणाऱ्या आणि फसव्या लोकांशी तू कसे वागावे यासाठी मी तुला काही उपाय, काही नियम सांगणार आहे. माझ्या बाळा, तू खूपच भोळा आहेस रे. लोक तुला फसवत आहेस, त्यासाठी मी तुला काहीतरी नियम सांगणार आहे. अरे बाळा, तुझ्या भोळ्या स्वभावाचा फायदा घेणाऱ्या लोकांशी कसे वागावे. अरे बाळा, या कलियुगामध्ये लोक एकमेकांना किंमत देत नाहीत. जो चांगला वागतो त्याला देखील चुकीचेच ठरवतात. स्वार्थी नाही, त्याला देखील स्वार्थी म्हटलं जातं. बऱ्याच वेळेला जी लोक चांगली असतात, मनाने साफ असतात, त्याच लोकांची फसवणूक नेहमी होत असते रे. पण या चांगल्या लोकांना कसं असतं, हे समोरच्या व्यक्तीला अतिशय भाव देतात, त्याच्यामुळे ते त्याच्या पाठीमागे पळतात, त्याच्यामुळे ते तसे वागतात. दुसऱ्याला किंमत देत बसायला आणि त्याचा स्वभावामुळे सतत आपली फसवणूक होत असते. लोक आपल्याला फसवतात, त्रास देतात, आपला फायदा घेतात. कलियुग आहे. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आपल्या आजूबाजूला जी काही लोक आहेत ती खूपच स्वार्थी आहेत. त्यांना फक्त आपलं स्वतःचं कसं चांगलं करून घ्यायचं, दुसऱ्यांचा फायदा कसा घ्यायचा हे समजतं. आणि आपल्या साध्या स्वभावामुळे त्यांना स्वार्थी असतात, स्वभावाला बळी पडतात. अशी लोक आपला वापर करून घेतात. दुधात माशी जशी बाजूला करावी तशी लोक आपल्याला वापर करून फेकून देतात रे बाळा. आणि या वेळेला त्रास फक्त आपल्यालाच होतो, या लोकांना काही फरक पडत नाही. त्यामुळे मी तुला आज असे काही संदेश देणार आहे, त्याचा तू नक्कीच उपयोग करून घेशील. या संदेशाला तुला अवलंब करावा लागेल. ज्या गोष्टी तुम्हाला आचरणात आणायला लागतील. लोक तुमचा फायदा कधीच घेणार नाही, तुम्हाला कधीच फसवणार नाही. त्यामुळे हा संदेश तुला शेवटपर्यंत 15 ते 20 मिनटं ऐक. खरंच तुझ्या आयुष्यामध्ये तुझं आयुष्य बदलून जाईल. आयुष्यामध्ये स्वतःची किंमत बनवण्यासाठी तुला छोट्या छोट्या तक्रारी करणे सोडून द्यावे लागेल. आयुष्यामध्ये जर तुला नेहमी आनंदी, समाधानी आणि यशस्वी व्हायचं असेल तर तुला माझे जीवन योग्यरित्या हँडल करायचे आहे. तुझे जीवन योग्यरित्या हँडल करायचे आहे. छोट्या छोट्या तक्रारी करणं पहिल्यांदा सोडून द्यायच्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनामध्ये एखादी तक्रार ठेवणं, प्रत्येकविषयी काही ना काहीतरी कुरगुळी करणे सोडून दे. आयुष्यामध्ये प्रत्येकाला आपलं कसं बरोबर आहे, समोरच्याचा कसा चुकीचा आहे, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीला समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टीमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्तच वाढत जातं. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या गोष्टीकडे लक्ष द्या. एखाद्या व्यक्तीला तुम्हाला त्रास होत आहे म्हणून त्या व्यक्तीकडे गुंतून राहू नका, ते स्वतःचं नुकसान होतं. स्वतःचे मोठे स्वप्न ठेवा, ध्येय मोठे ठेवा, विचार देखील तसेच मोठे मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्याचबरोबर त्याच व्यक्ती तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका, त्याला उत्तर द्या. पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी
वाद घालून किंवा तक्रार करून आपले विचार देखील हलके करायचे नाही. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागायचं नाही. आपण सुद्धा थर्ड क्लास बनून असतो. बाळा, अशी लोकांची काही वादविवाद करणाऱ्यांच्या नादी लागू नकोस. नंबर 2, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्याची काहीच गरज नाही. त्रिकालवादी सध्या तर हेच काही चांगले आहेत. स्वतःला दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनवायला गेला तर जगातील सर्वात दुःखी व्यक्ती तुम्हीच आहात. स्वतःला सिद्ध करा, कारण जसे वागले तसे समोरची व्यक्ती तुमच्या मर्जीने आपल्याविषयी मत मांडत असते. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून प्रत्येक व्यक्तीच्या अपेक्षा निरनिराळ्या असतात. तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावानुसार अपेक्षेनुसार स्वतःला बदलतात. स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील बाहुला करणार आहात. कोण तुम्हाला मूर्ख म्हणेल, कोण तुम्हाला उर्मट म्हणेल, कोण तुम्हाला शहाणा म्हणेल, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, कोण तुम्हाला चालाक म्हणेल. मग तुम्ही हे ऐकून कधी मूर्ख तर कधी शहाणे होणार आहात का? जग काहीही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात हे तुम्ही स्वतःलाच राहण्याचा अधिकार आहे. जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमुळे तुम्ही स्वतःला विसरून बसाल. स्वतःचे अस्तित्वच अंधारात ढकलत आहात. ते तुम्हाला कधीच कळणार नाही, कारण लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होत आहे. काही लोकांना काही लोकांना तुमच्या यशाचा त्रास होत आहे. लोकांना तुमच्या बोलण्याचा त्रास होत आहे. त्यांना त्रास होत नाही म्हणून तुम्ही काय स्वतःलाच विसरणार का? मामा सांगतात, माझ्या बाळा, व्यक्तीला तुमचा त्रास होत आहे म्हणून तुम्ही स्वतःला त्रास करून घ्यायचा नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला मागे खेचून आनंदी होणार असतात. जगाला खुश आपण ठेवू शकत नाही. प्रत्येकाचे मन आपण जपू शकत नाही. स्वतःला सिद्ध करण्यास कसे होईल ते बघा. यशस्वी होईल ह्याच्याकडे लक्ष द्या. जग आपोआप तुमच्यावर खुश होईल. प्रामाणिक राहा, चांगल्या मार्गावर चालत राहा. मग बघा, तुमच्याकडे जग नेहमी आनंदाने कौतुकाने बघत राहील. मामा सांगतात, हा तिसरा संदेश मी तुम्हाला सांगत आहे. प्रत्येकाला स्पष्टीकरण देऊ नका. जगाला तुम्हाला काय हवं आहे यांच्याशी काहीच घेणं देणं नाही, तर त्यांना तुमच्याकडून काय हवं आहे त्यांच्याशी देणं घेणं असतं. तुमच्याकडून कोणत्या गोष्टी करून घेता येतील हेच त्यांना माहिती असतं. त्या गोष्टी जर तुमच्याकडून नाही मिळाल्या तर ते तुम्हाला दोष देऊ लागतात. मग त्या अशा लोकांना तुम्ही स्वतःबद्दल माहिती कधी स्पष्टीकरण देत बसू नका. आपण कसे त्यांना मदत करू शकत नाही किंवा आपण काही चुकीचं वागत नाही त्यांना पटवून देण्याची काहीच गरज नाही, कारण तुम्ही किती त्यांना मत सांगितले तर त्यांना बोलायचं तेच बोलतात. म्हणून मामा, त्यांचं तुमच्याविषयी जे मत निर्माण होणार आहे ते नक्कीच होणार आहे. तेच मत ते ठाम ठेवणार आहेत. स्पष्टीकरण काहीच उपयोग होणार नाही. अशी लोक स्वार्थी असतात, फसवी असतात. अशा लोकांना दुसऱ्याच्या मताशी, दुसऱ्यांच्या भावनांशी काही घेणं देणं नसतं. तर अशा लोकांना ओळखणं अतिशय गरजेचं असतं आणि अशा लोकांना आपण त्यांच्याशी किती चांगले वागत आहोत हे पटवून देण्याचा प्रयत्न म्हणजेच व्यर्थ आहे. मूर्ख लोकांचे मन जपणं म्हणजेच मूर्खाचाच बाजार आहे, लक्षणं आहेत. त्यामुळे फसव्या लोकांपासून, मूर्ख लोकांपासून दूर राहा. त्यांना कधीही स्वतःबद्दल स्पष्टीकरण किंवा एक्सप्लेन करत बसू नका. अपेक्षा कमी करा. आपल्या मानसिक त्रासाचे खरे कारण आहे समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा करणे. त्याला काय वाटत असेल ही आपण समोरच्या व्यक्तीकडून खूप चांगले वागत आहेत, आपण त्यांच्याकडे चांगलं वागत नाही, चांगला विचार करत आहे तर त्यांनी देखील आपल्याशी चांगले वागले पाहिजे, चांगला विचार करावा हीच अपेक्षा आपल्याला आतून खचत असते, आपल्याला कमकुवत बनवत असते. जितक्या अपेक्षा जास्त तितका त्राससुद्धा जास्त असतो. ज्या वेळेला आपल्याला अपेक्षा पूर्ण होत नाही त्यावेळेस आपल्याला निगेटिव्ह विचार करायला लागतो. समोरच्या व्यक्तीकडून आपल्याला आपल्या मर्जीप्रमाणे वागण्याचा अधिकार नाही. अपेक्षा केल्या तर चुकीचे आहे. समोरची व्यक्ती त्यांच्या मर्जीने वागणार. त्यांच्या मनावर आपण बंधन ठेवू शकत नाही. पण एखादी नातं प्रामाणिकपणे निभावत असतो तर समोरच्या व्यक्तीने स्वार्थीपणाने नातं निभावत असतो. आपण नात्यामध्ये प्रेम करतो ते तर लोक आपल्यावर फसवण्यासारखी संधी शोधत असतात. अशा परिस्थितीत चुकीचं कोण, आपण की समोरची व्यक्ती? तर याचे उत्तर असेल आपणच असतो. आपण जे काही समोरच्या व्यक्तीशी बोलतो ते आपलं कर्म आहे. समोरचा व्यक्ती आपल्याशी जो वागतो ते त्यांचे कर्म आहे. आपण
त्यांच्याकडून चांगले वागण्याची अपेक्षा करणं चुकीचे आहे, कारण आपण अशा लोकांशी नातं निभावत असतो जे लोक लायकीचे नसतात आणि त्यांच्याकडून अपेक्षा करणे सर्वात मोठी चूक असते. समोरच्या व्यक्तीकडून आपल्या अपेक्षा पूर्ण होत नाही झाल्या तर आपण स्वतःशी दोषी ठरवत नाही, तर स्वतःला आनंदी समाधानी आयुष्यात सिद्ध करून यशस्वी व्हायचं असेल तर सर्वात आधी अपेक्षा करणं सोडून द्या. आयुष्यामध्ये कधीच भोळं राहू नका, हुशार बना, स्वावलंबी बना. समोरच्याला समजून घेणे संयम असते अतिशय चांगली गोष्ट आहे, पण या गोष्टी प्रमाणाबाहेर आपल्या स्वभावात असल्या तर समोरची व्यक्ती आपल्याला फायदा घेऊ शकते. या कलियुगामध्ये अतिशय चांगले भोळे असून फायदा, कारण अलीकडे लोक लायकीचेच नाहीत. प्रत्येक वेळेला आपण नातं टिकवण्यासाठी शांत बसत असतो. समोरच्या व्यक्तीचा स्वभाव जपण्याचा प्रयत्न करत असतो. असो वा नसो, वेळेला आपण स्वतःमध्ये बदल करून समोरच्या व्यक्तीला समजून घेत असू तर समोरची व्यक्ती तुम्हाला कमकुवत समजायला वेळ लागत नाही. अशा भोळ्या विचारांमध्ये लोक तुम्हाला लास्ट स्टेजला जाऊन त्रास देऊ शकतात आणि ज्या वेळेला तुमचा संयम सुटतो आणि तुम्ही त्रास देणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायला लागता तेव्हा ते तुम्हाला उर्मट समजतात. तुमच्या भावनेचा कदर करतो, तो तुमच्या प्रत्येक शब्दाला किंमत देतो. जो तुम्हाला समजून घेतो त्याला तुम्ही नक्कीच किंमत द्या. त्याला समजून पण घ्या, समजूतदार बना. तुमची कदर लोकांसमोर झुकण्याची नाही तर गरज नाही. प्रत्येक वेळेला झुकायची गरज नाही. लोक तुम्हाला झिरो समजतील आणि व्हॅल्यू देणार नाही, त्याचबरोबर तुमचा फायदा देखील घेतील. अशा लोकांच्या मागे पुढे करण्याची काहीच गरज नाही. स्वतःचा स्वभाव भळसर नसावा. अलीकडच्या काळामध्ये भोळे नाही तर हुशार बना, तरच तुमचा निभाव लागू शकतो, अन्यथा लागणार नाही. माझ्या बाळा, प्रत्येकाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देऊ नको. प्रत्येक वेळेला प्रत्येकाच्या प्रश्नाचे उत्तर देण्याची काहीच गरज नाही. आपण लोक कोणत्याही मनामध्ये प्रश्नांचे बांधील नाही. मनाचे राजे असले तरी काही लोकांच्या गोष्टी किंवा प्रश्न ऐकून सोडून द्या. शांत राहा. तुमची शांतता त्यांच्या प्रश्नाचे बरोबर उत्तर असेल. काही लोक तुमच्या प्रत्येक गोष्टीवर प्रश्न निर्माण करत असतील. तुमच्या कामावर, तुमच्या बोलण्यावर, वागण्यावर आणि स्वप्नावर प्रत्येक गोष्टीवर प्रश्न तयार करत असतील आणि तुम्हाला कोड्यात टाकतील. मग तुम्ही स्वतःला सिद्ध करण्यासाठी त्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देत बसाल का? जर काही चांगले प्रश्न देत बसाल तर त्यांचे कधी संपणार नाही. उलट तुमची एनर्जी वाया जाईल. तुमचे ब्रेन कामात करण्याच्या लायक राहणार नाही. तुमचे मन अस्वस्थ होईल. अशा त्यांच्या निगेटिव्ह प्रश्नामुळे तुम्ही निगेटिव्ह विचार करायला लागाल, स्वतःला कमी समजायला लागाल. आयुष्यात प्रत्येक वळणावर वेगवेगळ्या स्वभावाचे लोक भेटत असतील. तर काही लोक तुम्हाला त्रास देणार असतील, तुम्हाला मागे खेचणारे असतील, काही लोक तुमचा अपमान करणारे असतील. तर अशा लोकांना हँडल कसे करायचे ते शिका. त्यांच्या कोणत्याही गोष्टीला लगेच रिॲक्ट करू नका. शांत राहा, कारण त्यांच्या तिरस्काराने भरलेल्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही तिरस्काराने दिलं तर त्यांच्यात आणि तुमच्यात फरकच काय? बोललात प्रत्येक उत्तर देत बोलण्यापेक्षा स्वतःला सिद्ध करायचं आहे याकडे लक्ष द्या. तुम्हाला शांततेत यशस्वी झालेलं पाहून प्रश्न विचारणाऱ्या लोकांना आपोआप उत्तर मिळेल. मामा सांगतात, माझ्या बाळा, प्रत्येकावर विश्वास ठेवू नको. समोरच्या व्यक्तीची बोललेली प्रत्येक गोष्ट खरी असते असं नाही. समोर दिसणारा किती चांगला बोलत असला तरी त्याच्या मनात आपल्याविषयी चांगलंच आहे असं होत नाही. अलीकडच्या काळामध्ये माणसं तोंडावर एक आणि पाठीमागे दुसरं बोलतात. आपल्याशी वागायचं एक, मनात एक उद्देश असतो. आपल्याला पुढे गेलेल्या लोकांना पाहत नाही. ते आपल्याला मागे खेचण्यासाठी आपल्याशी चांगलं वागण्याचा मुखवटा घालत आहे. वेळी प्रत्येक विश्वास ठेवू नका. फसवणूक करून घ्यायची नाही. प्रत्येक माणसाच्या बोलण्याची पद्धत ओळखायला शिकली पाहिजे. लोक तर इतके स्वार्थी आहेत की स्वार्थ साधेपर्यंत आपल्याशी खूप चांगलं वागतात, आपल्या मनात शिरतात. आपल्याला खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात, त्यांच्या आपल्याकडून काम झाले की मतलबी निघाले आपल्यापासून दूर निघून जातात. आपल्याला ओळखायला सुद्धा तयार होत नाही. मुखवटा घातलेली लोक ओळखायला शिका. काही लोक फक्त आपल्याशी चांगलं बोलत असतात, आपल्या चांगल्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात, कारण त्यांना आपल्याला गोड बोलूनच शिक्षा द्यायची असते. या लोकांना फक्त आपले नुकसान झालेले बघायचे असते, त्यामुळे ते लोक चांगलं बघण्याचा देखावा करतात. जी लोक फक्त गोड बोलतात ती लोक आपले लोक कधीच नसतात, शुभचिंतक असतात. खरं तर ती लोक आपल्याला आपल्या चुका समजून सांगतात. ती लोक आपली शुभचिंतक असतात, हे समजून घेण्याची गरज आहे. त्यामुळे समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्या अगोदर स्वतःला मनाला पटलंय का ते बघा. समोरच्याचा विश्वास मिळवणे आणि समोरच्यावर विश्वास ठेवणे ह्या दोन्ही गोष्टी माणसाला
योग्य मार्गाने समजल्या पाहिजे. जर तुम्ही प्रत्येकावर विश्वास ठेवायला गेला तर लोक तुम्हाला या विश्वासघात करायला तर सुद्धा वेळ लागणार नाही. ते तुम्हाला नक्की फसवणार. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आपल्या कमकुवत गोष्टी कोणालाही सांगू नका. लोकांना आपण कोणत्या गोष्टी कमी पडतो, आपण वीक पॉईंट काय आहे हे जाणून घेण्याची अतिशय उत्सुकता असते. कारण तोच वीक पॉईंट जाणून आपल्याला टॉर्चर करण्याचा उद्देश असतो. तुम्ही खचत असाल किंवा एखादे काम तुम्हाला जमत नसेल आणि ते तुम्ही एखाद्याला सांगितले तर समोरची व्यक्ती तुम्हाला मदत करणार नाही. उलट तुम्हाला त्याच गोष्टी काढून त्रास देण्याचा प्रयत्न करणार. हे जग दिसते तितके सरळ नाही. आपल्या आजूबाजूला असणारे लोक आपल्याशी प्रामाणिक असतील असे नाही. प्रत्येकाजवळ आपल्या मनातील गोष्ट सांगणे चुकीचे आहे. तुम्हाला कशाचं टेन्शन आहे, तुम्हाला कोणती अडचण आहे, तुम्हाला कशाचा त्रास होत आहे हे रडगाणे तुम्ही इतरांशी सांगितले तर लोक ऐकून घेतील, तुमच्या या गोष्टीची चेष्टा करतील, कमी पडणार नाही. नेहमी लक्षात ठेवा. त्याचबरोबर आपल्या पर्सनल गोष्टी कधीच कोणाला सांगू नये, नाहीतर तुमची फसवणूक लोक करतात. आपल्या पर्सनल गोष्टीचा सार्वजनिक तमाशा करायला ते बरोबरच आहेत. त्यामुळे फसवणूक करणाऱ्या, त्रास देणाऱ्या लोकांपासून अतिशय सावध राहण्याची गरज आहे. कारण तुम्ही लोकांना सांगितलेल्या गोष्टीपासूनच लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. त्यामुळे एकांतात बसा, रडा, स्वतःशी बोला, पण इतरांना सांगत फिरू नका. आपल्या डोळ्यातील पाणी आपल्याला आणखीन खंबीर बनवू शकते, पण हे डोळ्यातील पाणी बाहेर लोकांना दिसले तर लोक आपला फायदा घ्यायला वेळ लागणार नाही. आपल्या आयुष्यात बऱ्याचशाच गोष्टी आहेत की ज्या लक्षात ठेवल्या पाहिजेत. काही वेळेला आपले व्यक्तिमत्व, आपल्या मानसिक आरोग्य, आपली समाजातील किंमत, आपली कुटुंबातील किंमत, आपल्या लोकांना जगण्याची कला, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला समजल्या पाहिजेत. तरच आपण आयुष्याचा योग्य तो समतोल साधू शकतो. आयुष्य जगत असताना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक प्रकारची व्यक्ती भेटत असते. संकट आपल्याला भेटू शकते, तर संकटांना आपण हँडल कसे करायचे हे शिकले पाहिजेत. त्रास देणाऱ्या लोकांना किती संकट द्यायची ही काही कळत नाही, तर संकटांना घाबरण्याची सुद्धा गरज नाही. मामा सांगतात, व्यक्ती कितीही कमकुवत असली तरी त्यांच्यात संकटाशी तोंड देण्याची हिंमत असते. प्रत्येकावर जशी वेळ येते तशीच खंबीर होण्याची सुद्धा ताकद देव देत असतो. कलियुगामध्ये स्वतःला टिकवून ठेवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून लक्षात ठेवा. यावर मामा म्हणतात, पहिला उपाय म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुमच्या घरात किंवा तुमच्या कुलदेवतेच्या ठिकाणी धूप, दिवा, फुले अर्पण करा. दुसरा उपाय म्हणजे जर तुम्हाला तुमच्या कुलदेवता कोण आहे हे माहीत नसेल तर तुमच्या घरातील वडीलधाऱ्यांना विचारा, त्यांची माहिती जाणून घ्या आणि भक्तीने त्यांचे स्मरण करायला सुरुवात करा. तिसरा महत्त्वपूर्ण उपाय म्हणजे जर साप किंवा नागदेवता तुमचा कुलदैवत असेल तर नागपंचमीच्या दिवशी त्यांची पूजा करा, त्यांना दूध अर्पण करा, मनापासून क्षमा मागा. लक्षात ठेवा, जेव्हा कुलदेवता प्रसन्न असते तेव्हा केवळ एका व्यक्तीचीच नव्हे तर संपूर्ण कुटुंबाची प्रगती होते. पहाटे 4 ते 5च्या दरम्यान जागे होणे हे शुभचिंतक आहे. हे ब्रह्ममुहूर्त आहे. आणि आता मित्रांनो, सर्वात शुभ चिन्हाबद्दल बोलूया. आता येणारी वेळ पहाटे 4 ते 5 वाजेपर्यंत आहे. जर तुम्ही यावेळी जागे झालात तर मग कोणत्याही कारणाने लघवीची इच्छा असो, अचानक झटका असो किंवा कोणत्याही कारणाशिवाय असो, घाबरू नका. हसा, आनंदी राहा, कारण हे एक लक्षण आहे की विश्वासातील शक्ती आता तुमच्या बाजूने आहे. ब्रह्ममुहूर्ताचा काळ आहे जेव्हा पृथ्वीचा सर्वात पवित्र ऊर्जा सक्रिय असतो. देव, ऋषी, तपस्वी आणि साधक सर्वजण त्यांच्या साधनेसाठी हा काळ निवडतात. आणि जर यावेळी तुमचे डोळे उघडत असतील तर असे समजा की स्वतः तुम्हाला जागे करत आहेत. एक संकेत आहे, तुमचा चांगला काळ सुरू होणार आहे. देव तुमच्या कर्मावर खुश आहे आणि तुमच्या प्रगतीचा मार्ग उघडणार आहे. हा तो क्षण आहे जेव्हा देव स्वतः तुमच्याकडे येतो आणि शांतपणे म्हणतो की मी तुमच्या सोबत आहे. म्हणून या दिव्य क्षणात घाबरू नका. त्याऐवजी डोळे बंद करा आणि महादेवांचे स्मरण करा. हळूहळू मंत्रांचा जप करा. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. प्रत्येक जर तुमच्या आत ऊर्जा उतरवत असेल तर एक शांती, एक दिव्य तुम्ही समजून घेत आहे. काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी संकटे बनू शकतो. कारण
यावेळी जागे होणे ही नशिबाची गोष्ट नाही, तर मागील जन्माच्या चांगल्या कर्माचे परिणाम आहेत. या भक्तांनो, जर तुम्ही पहाटे 4 ते 5 दरम्यान जागे झालात तर हा योगायोग मानू नका. हा तुमच्या दिव्य भाग्याचा पहिला दरवाजा आहे. प्रत्येक वेळी तुम्ही जागे होताच ओम नमः शिवाय मंत्राचा किमान 11 वेळा जप करा. नंतर पुन्हा शांतपणे झोपा. तुम्हाला दिसेल की तुम्ही वर्षानुवर्षे ज्याची वाट पाहत होता ती सर्व काही लवकर तुमच्या आयुष्यात येणार आहे. जर तुम्ही असे काही अनुभवले असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. आपल्या कमेंट ऑफ असतील. आणि खूप छान आणि खूप संदेश भारी आहे हे आपल्या मित्रपरिवारांना सांगा. भक्तांनो, स्वप्ने वा ती स्वप्ने देव आपल्याशी शांतपणे बोलतो. बऱ्याच वेळा आपण जागृत जगात चिन्हे समजू शकत नाही, तेव्हा देव, विश्व, आपले पूर्वज किंवा अदृश्य व्यक्ती आपल्या स्वप्नाद्वारे संवाद साधतात. हा प्रश्न असा आहे की तुम्ही जी चिन्हे ओळखता असे आहे की इशारा वारंवार मिळत आहे, पण तुम्ही हे फक्त एक स्वप्न समजून विसरतात. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 सर्वात शक्तिशाली स्वप्नांची चिन्हे सांगेन. तुम्ही समजून घेतली तर तुम्ही मोठी आपत्ती टळू शकते किंवा मोठे भाग्य मिळवू शकता. साप दिसला तर, जर तुम्हाला साप दिसला तर स्वप्नामध्ये साप दिसत असेल तर चांगले लक्षण नाही. हे लक्षण आहे की तुमच्या भोवताली नकारात्मक ऊर्जा किंवा लपलेली शत्रू सक्रिय होत आहे. हे एक इशारा आहे की काही मोठे संकट, फसवणूक किंवा संकट तुमच्या आयुष्याकडे सरकत आहे. काय करावे? ताबडतोब जवळच्या नागदेवता किंवा नागदेवताच्या मंदिरात तो नारळ अर्पण करा, थोडे दूध अर्पण करा आणि भक्तीने माफी मागा. या सोप्या उपायाने नकारात्मक ऊर्जा थांबेल आणि नागदेवताच्या कृपेने तुम्ही सुरक्षित राहाल. मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये सगळ्यांची मन जपायचं प्रयत्न आपण कॉन्टॅक्ट घेतलं की स्वतःच्या भावनांशी भंगारात विक्री सुरू होते आणि आपण स्वतःचं भिकेला लागायला सुरू होतो. प्रयत्न इतके करा की शांततेमध्ये आपण एखाद्या गोष्टीसाठी संघर्ष करत आहोत याचा कोणाला सुगावा देखील लागायला नको. या संघर्षातून पुढचं पाऊल जन्म घेते. याच भविष्यातील योजना आधी बोलून दाखवू नका. तुम्हाला एखादा नवीन कोर्स करायचा आहे, नवीन प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे किंवा कुठेतरी गुंतवणूक करायची आहे, हे बोलून दाखवलं की काही लोक आपल्या आधीच ते काम सुरू करतात, तर काही लोक मुद्दाम आपल्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करतात. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरीसाठी अर्ज केला आहे आणि ही गोष्ट मित्रांना सांगितली. अशावेळी तुमच्या ओळखीचा दुसरा कोणी तर आधीच तिथे पोहोचलेला असतो. संधी तुमच्या हातून निसटून जाते. म्हणून बाळा, काम पूर्ण झाल्याशिवाय लोकांना सांगू नका. जुने अपमान पुन्हा पुन्हा उघडू नका, कारण तुमचा कोणी अपमान केलाय, तुम्हाला फसवलंय, तुम्हाला समजून घेतलं नाही, हे सतत लोकांना बोलून दाखवलं की तुम्ही कायम हतबल विचारे वाटतात. यासाठी लोक तुमच्याबद्दल सहानुभूती दाखवणार नाही, पण कुमकुवत मात्र नक्कीच समजतील. जर तुम्ही म्हणालात, माझ्या बॉसने माझा खूप अपमान केला होता, तर तो समोरचा बनेल, नोकरीच सोडली नाही, अपमान सहन करत बसला, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातील. म्हणून अपमानाचं दुखणं आतल्या आत बरं करण्याचा प्रयत्न करा. लोकांपुढे काही लोकांना जखमा बरी करता येत नाही, पण जखमेवर मीठ चोळणं खूप छान जमतं. तुमचं जुन्या चुका सर्वांसमोर मांडू नका. तुम्ही एखाद्या चुकीचा निर्णय घेतला, कोणावर भरोसा ठेवून फसलात हे लोकांना सांगितलं ते तुमच्या दुःखात सहभागी होणार नाहीत, उलट तुम्हाला मूर्ख मात्र नक्की समजतील. म्हणून समजा तुम्ही लोकांना म्हणालात की अमुक माणसाने माझी 50,000 रुपयाची फसवणूक केली, तर लोक लगेच म्हणतील, तुम्ही अगोदर चौकशी करायला हवी होती. काही विचार न करता पैसे का दिले, कसे दिले, या गोष्टी सर्व उठावे, वेळेवेळी सतर्क राहायचे. लोकांचे टोमणे सहन करायचे नसतील तर स्वतःच्या चुका समाजासमोर उघड करू नका. एक गोष्ट लक्षात ठेवा, चुकांमधून शिकणारा माणूस यशस्वी मात्र नक्कीच होतो. म्हणून म्हणतात, ठेच लागली की माणूस आपोआप सावधगिरीला ठेवतो. मामा म्हणतात, प्रेमात वाद विवाद हवे देवे, हेवे दावे, रुसवे फुगवे तर येतातच. असं म्हटलं जातं की भांडल्याने प्रेम अधिक घट्ट होते.
पण दोन जीवांमधील खाजगी गोष्टी जगासमोर मांडल्या की लोक त्यावर चर्चा करतात, टोमणे मारतात, मजा घेतात. प्रेम सुंदर असतं, ते फक्त दोन जणांमध्ये नातं असतं. आजची पिढी काय करते? प्रेम पडले की लगेच इंस्टाग्राम स्टोरी, व्हॉट्सअप DP, फेसबुकला आणि फोटो. ब्रेकअप की लगे डिलीट ऑल. लोकांच्या मनात आठवणी कायम राहतात. त्यांच्या चर्चेमध्ये तुमचं नाव हा विषय बनतो. प्रेम ही गोष्ट खाजगी ठेवा, तिचा सन्मान करा. लोकांना अजिबात बोलून दाखवू नका, नाहीतर याच गोष्टीला धरून लोक तुमची थट्टा करतील आणि तुम्हाला अपमानित व्हावे लागेल. तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात, एक दिवस काहीतरी छोटा वाद झाला आणि लगेच तुम्ही सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली. लगेच समजून जातात की यांच्यामध्ये वाजले काहीतरी, खळबळ उडाली आहे, खटके उडत आहे. अशा वेळी काही लोक तुमच्या हसतात, काही लोक जास्त खोदून विचारतात, काही लोक फक्त गॉसिप करतात, तुमचं नाव चघळतात. म्हणून खाजगी गोष्टी खाजगीच ठेवा, कारण प्रेमातले प्रत्येक क्षण हे तुमचे आहे, जगाचे नाही. तुमचं प्रेम, तुमचं नातं, तुमचं आयुष्य हे इन्स्टा पोस्टसाठी नसून मनापासून जपण्यासाठी आहे आणि जगण्यासाठी आहे. तुमचं आर्थिक जीवन उघड कधीच करू नका. तुम्ही दर महिन्याला किती कमवता, किती खर्च करता, लोकांची किती उधारी आहे आणि शेवटी किती बचत करता हे बोलून दाखवलं की लोक तुमचं गणित मांडायला सुरू करतात. उदाहरणार्थ, तुम्ही असं म्हटलं की दर महिन्याला 1,00,000 रुपये कमवतो. लगेच म्हणतील, मग आमच्यासाठी काय केलं? मामा म्हणतात, माझ्या बाळा, आयुष्यामध्ये पैसा ही खूपच खास गोष्ट आहे. तो तुम्हाला सुरक्षित ठेवतो, तुमचा आत्मविश्वास वाढवतो आणि भविष्यासाठी तयार ठेवतो. पण जर तुम्ही ते सगळ्यांसमोर उघड करू लागला की दर महिन्याला एवढे कमवतो, माझ्याकडे इतकी बचत आहे, लोक तुमच्या पैशावर नजर ठेवायला लागतात, तुमच्या निर्णयावर टीका करायला लागतात. तुमचं उत्पन्न, खर्च, बचत, कर्ज या गोष्टी, खाजगी व्यवसाय, आयुष्य सगळ्यांपुढे मांडू नका, कारण सर्वच गोष्टी तुमचं भलं बघत नाहीत. कारण लोक तुमच्या कमकुवत बाजू जाणून घेण्यासाठी धडपड करतात. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये या 7 गोष्टी आयुष्यभर गुपित ठेवल्या तर तुमच्या आयुष्यात सोनं होईल. तुमचं आयुष्य शांत, समजूत आणि यशस्वी होईल. म्हणून तुमच्या आयुष्यातील खाजगी गोष्टी या खाजगीच ठेवा. बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं. माझ्या बाळा, आयुष्यामध्ये छोट्या तक्रारी करणे सोडा. आयुष्यामध्ये तुम्हाला जर काही आनंदी आणि समाधानी होऊन यशस्वी व्हायचं असेल तर तुमचे जीवन योग्यरित्या हँडल करायला शिका. छोट्या गोष्टी तक्रारी करणं पहिल्यांदा सोडून द्या. प्रत्येक व्यक्तीविषयी मनात एखादी तक्रार ठेवणे, प्रत्येकाविषयी काही ना काहीतरी गुरगुरणे सोडून द्या. प्रत्येकाला आपण कसे बरोबर आहोत, समोरच्या कसा चुकीचा आहे, छोट्या गोष्टींना समोरच्याला उत्तर देणे, या गोष्टीमध्ये आपण स्वतःची एनर्जी वाया घालवत असतो. या गोष्टींनी कोणताच फायदा होत नाही. ते भांडण शांत होत नाही, उलट जास्त वाढतं. आयुष्यामध्ये आपण ज्या गोष्टी सिद्ध करणार आहोत त्या सिद्ध करण्याकडे लक्ष द्या. एखाद्या व्यक्ती तुम्हाला त्रास देत असेल म्हणून त्या व्यक्तीमध्ये गुंतून स्वतःचे नुकसान करून घेऊ नका. स्वतःचे स्वप्न मोठे ठेवा, ध्येय मोठे ठेवा आणि विचार देखील मोठे ठेवा. समजा एखाद्या व्यक्तीने तुमचा अपमान केला तर त्यांच्याबरोबर तक्रार करत बसू नका, त्यांच्याशी वाद घालत बसू नका. त्याला उत्तर द्या, पण तुम्ही स्वतःला जास्त सिद्ध करून न बोलता त्याला शांत करा. काही लोकांचे विचारच अतिशय खालच्या थराचे असतात. अशा हलक्या विचारांच्या लोकांशी कधीच वाद घालू नका किंवा तक्रार करू नका. आपले विचार देखील आपण हलके करायचे नाहीत. थर्ड क्लास लोकांच्या नादी लागून आपलं आयुष्य देखील थर्ड क्लास बनवत असतं. त्यामुळे अशा लोकांशी कधीही वादविवाद करण्याच्या नादी लागू नका. माझ्या बाळा, सर्वांच्या नजरेत चांगले राहण्यासाठी काहीच गरज नाही. त्रिकाली वासंध्या जर हे आहे, तुम्ही स्वतःला दुसऱ्याच्या नजरेत चांगले बनवायला गेलात तर या जगातील सर्वात दुःखी तुम्हीच आहात, हे लक्षात ठेवा. कारण आपण कसे जरी वागलो तरी समोरच्या व्यक्ती त्याच्या मर्जीने आपल्याविषयी मत बनवत असतो. व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीकडून आपापल्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात.
मग तुम्ही काय प्रत्येक व्यक्तीला स्वभावानुसार, अपेक्षेनुसार स्वतःला बदलणार आहात का? स्वतःचे आयुष्य म्हणजे खेळण्यातील भावना करणार आहात का? कोण तुम्हाला मूर्ख उलट कोण तुम्हाला शहाणा, कोण तुम्हाला भोळा म्हणेल, तुम्हाला चालक म्हणेल. तुम्ही मूर्ख तर कधी शहाणा होणार? जग काही म्हणेल, पण तुम्ही कसे आहात हे तुम्ही कधी ठरवणार? जगाला खुश ठेवण्याच्या सवयीमध्ये तुम्ही स्वतःला विसरून जाल. स्वतःचे अस्तित्व अंधारात ढकलाल. ते तुम्हाला कळणार नाही. काही लोकांना तुम्ही असल्याचा त्रास होत आहे, तर काही लोकांना नसल्याचा. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. हा संदेश तुम्हाला कसा वाटला आहे नक्कीच शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, मेंढी माऊलीच्या नावानं चांग भलं. खूप छान संदेश होता हा. तुम्ही शेवटपर्यंत ऐकला. असाच संदेश नवीन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. चला आपण छानशा संदेशमध्ये पुन्हा भेटू. तोपर्यंत जय बाळूमामा.